राम राम मंडळी, आमच्या लई भारी रेसिपीमध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे। तर बरं का मंडळी, आज मी बनवणार आहे संक्रांती स्पेशल अगदी गावरान आणि मराठमोळा पदार्थ घागरे। काय ग, पदार्थ आणि घागरे? अवधनी घागरे नवजी, घारगे घारगे, वड नाही का आपलं संक्रांतीचं वड। अच्छा, घारगे म्हणजे घाऱ्या। घाऱ्या बनवणार ना तू? अक्षी बराबर बोलल्याच बघा। ह्याला कोणी वड म्हणतात, कोणी ह्याला घाऱ्या म्हणतात, तर कने लय सुशुषित लोक म्हणतात ह्याला घारगे। तेच घारगे मी आज बनवणार आहे। आणि बरं का मंडळी, असे टम्म फुगलेले घारगे होण्यासाठी कने काही स्पेशल ट्रिक बी मी सांगणार आहे आणि योग्य प्रमाणाने अचूक पद्धत बी सांगणार आहे। तुमचे घारगे पहिल्यांदा जरी केला तरी अजिबात बिघडणार नाहीत बघा। तुमच्या धन्याने तुमच्या सासूबाईसाठी काहीतरी वस्तू आणल्यावर कशा फुगून बसता का नाही, अगदी तसे फुगून टम्म होत्या ते बघा। चला तर मग बघूया घारगे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर इथं मी घेतले 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन। आता ही 5 वाटी पीठ आहेत, 5 वाट्या पीठ आहेत म्हणून 2.5 वाटी गुळ, किसलेला गुळ घेतलाय। तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर थोडा कमी घेतला तरी चालेल। 2 चमचे पांढरे तीळ घेतले, 2 चमचे गोड दही घेतले, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथी दाणे भाजून मिक्सरला बारीक वाटून घेतले। तसे वाटत नाहीत म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून वाटून चाळून घेतले। सगळ्यात आधी आपण गूळ पातळ करायला ठेवू। तर एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये हा 2.5 वाट्या गूळ घातलाय मी किसलेला। आपल्याला काही गुळाचा पाक करून घ्यायचा नाही आहे, फक्त विरघळून घ्यायचा आहे। तर आता ह्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं, जास्त पण पाणी नाही घालायचं आणि हा विरघळपर्यंत मंद गॅसवरती ठेवायचा। आता एका परातीत सगळे पीठ एकत्र करून घ्यायची। हे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन, ही सगळी पीठं मी अगोदरच चाळून घेतली होती आणि चांगला दाबून वाटी भरून घेतलं आहे। आता ही पीठं एकत्र मिक्स करायची। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आणि ते पण मिक्स करायचे। वेलची सुंठ पावडर घालायची आणि जे मेथी दाण्याची पावडर आहे ती पण घालायची। चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा, पाव चमचा हळद घालायची आणि हे कोरडे जिन्नस सगळे एकत्र करून घ्यायचे। सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मेथी दाण्याची पावडर आपण घालतो का नाही, त्याच्याने छान असा खमंगपणा येतो। पण ती मेथी दाणे घालताना सुद्धा का नाही बेतानच घालायचे, नाहीतर मग त्याचा कडूपणा पिठामध्ये उतरतो। आणि आता ह्याच्यामध्ये घातलं मी 2 चमचे दही। तर बरं का मंडळी, आपण या पिठामध्ये आधी बेकिंग सोडा घातलाय आणि आता हे दही घातलं। मग आता दही आणि बेकिंग सोडा एकत्र घातलं का नाही की ह्यात त्यांचं दोघांचं जंगछंग भांडण होतंय आणि हे पीठ असं चांगलं टम्म फुगतंय। त्यामुळे आपले वडे बी चांगली फुगतात आणि खुसखुशीत होतात, म्हणजे ते रिॲक्ट होते हो। आता हे दही का नाही पिठाला असं छान चोळून घ्यायचं। तुम्ही बघताय ना मी कसं चोळते ते, तसं अगदीच व्यवस्थित असं मिक्स करून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं। जेवढं व्यवस्थित असं चोळून घ्याल का नाही तेवढं चांगलं पीठ आपलं फुगून तयार होईल। तर का नाही आता आपण जे गूळ पातळ करून घेतलाय तो गार बी करून घ्यायचा। गरम गरम पिठामध्ये घालायचं नाही आणि असं गुळाचं पाणी हे का नाही ते गाळून घालायचं, म्हणजे गुळामध्ये काही कचरा बिचरा असला का नाही तर तो आपला गाळणीवरती राहतो, म्हणून गुळाचं पाणी गाळून घालायचं। आणि थोडंसं गुळाचं पाणी घालायचं आणि चमच्याने असं पीठ हलवायचं आणि परत थोडंसं गुळाचं पाणी घालायचं, परत चमच्याने असं पीठ हलवायचं। चमच्याने हलवा, हाताने हलवा, कसं बी हलवा, पण आपण जे गुळाचं पाणी करून घेतले का नाही त्याच्यामध्येच हे पीठ समजा असं मळून तयार होतंय बघा। अगदी बरोबर प्रमाण सांगितलंय मी। तर आता इथं मी समजा गुळ ह्याच्यामध्ये घालून घेतला। आता हे मळून घेऊया। आता सुरुवातीला तुम्हाला जर हे पातळ आहे असं वाटलं का नाही तर अजिबात घाबरायचं नाही, कारण का हे पीठ आहे का नाही किती पातळ केलं तर हे घट्ट होत येते। त्यामुळे हे थोडंसं मऊ मऊ असं मळून ठेवायचं। तर आता हे बघा मला थोडंसं पातळ वाटालंय, पण पूर्ण मळून झालं का हे असं अगदी परफेक्ट घट्ट होईल बघा। तर ह्याच्या काय गुठळ्या बिटळ्या होत नाहीत, पण असं व्यवस्थित दोन्ही हातांनी चांगलं मळून घ्यायचं। तर हे आता झालंय माझं मळून, बघा किती घट्ट झालंय हे। जर जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही गार पाणी लावून परत मळू शकता। तर आता ह्याचे मी का नाही छोटे छोटे असे गोळे बनवून ठेवते। एकदम जरी बनवून ठेवले तरी सुद्धा चालतंय, थोडे थोडे लागतील तसे बनवून घेतला तरी चालते। मी इथं थोडेसे गोळे बनवून घेते आणि आता काय करायचं, एक पोळपाट घ्यायचा आणि एक कॉटनचा कापड घ्यायचं, ते ओलं करून घ्यायचं। तर हे टेरिकॉटचं कापड आहे। एक गोळा घ्यायचा, कपड्याला पाणी लावायचं, हाताला पण पाणी लावायचं आणि असं थापून घ्यायचा आणि हे बघा असं उचलायचं। तर मी आता असे 4-5 गोळे थापून ठेवते
म्हणजे आपल्याला तळायला सोपं जाईल. तर हे बघा, याची साईज बघा, थिकनेस बघा, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही. अशा पद्धतीनं कपड्याला पाणी लावलं आणि हाताला बी पाणी लावलं का हे अगदी व्यवस्थित थापता येतं. आणि लाटून सुद्धा तुम्ही बनवू शकता, पण असं बनवल्याने चांगल्या टम्म फुगते ते आपल्या घाऱ्या. तर हे बघा, अशा पद्धतीने मी 2-3 घाऱ्या थापून घेतल्यात. आता दुसरीकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय. तर तेल कितपत तापलंय बघूया. चांगलं कडकडीत तेल झालं पाहिजे. तर चांगलं तापलंय तेल आपलं. आता ह्या तेलामध्ये एक एक अशी घारी सोडायची आणि जरासा कलर बदलला की तिला लगेच पलटी करून घ्यायची, कारण जास्त वेळ ठेवली का नाही की ती फुगून अशी वरून फुटते. बघा आता कशा आपल्या घाऱ्या टम्म फुगत्या ती बघाच. हा बाबो, कशी फुगली बघा, वरून फुटली का नाही. तर जास्त वेळ ठेवली का ती वरून अशी फुटते. पण काही घाबरू नका, फुटली तरी आतमध्ये तेल जात नाही त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने चांगल्या आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत ह्या घाऱ्या तळून घ्यायच्या. आता दुसऱ्या सुद्धा ह्याच्यामध्ये घालून तळून घेते मी. फक्त का नाही ह्या तळताना मध्यम टू हाय गॅसवरती तळायच्या. त्या काही एवढ्या जाड नाही आहेत, पूर्वीसारख्याच आहेत. पण गॅस जर का मंद असेल का नाही तर त्या फुगणार नाहीत. म्हणून थोडं मध्यम टू हाय गॅसवरतीच ह्याला तळून घ्यायच्या. तर बरं का मंडळी, अशाच पद्धतीने मी समध्या घाऱ्या तळून घेते. तर का नाही पटकन आमच्या लई भारी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची घंटी बी वाजवा, म्हणजे आमच्या धन्यासने कसं पदार्थ बनवून झाला की सपान पडते का नाही, तसं मी व्हिडिओ टाकला की तुमच्या बी मोबाईलची घंटी वाजते बघा. मग जादू आहे. बायको, तुला माहितीये का तुझ्या विश्वातच जादू आहे. या बया, म्हणजे हो. आणि धनी, तुम्हाला काही सपान पडलं का वास गेला हो माझ्या घाऱ्या बनवून झाल्या म्हणून? ती माझी जादू आहे. पण बघू बरं कसे बनलेत गारगे. आव धनी, नुसतंच व्हॉट्सअप देवाला नाही तर घरातल्या देवाला सुद्धा हे दाखवायचं आहे बरं का, तवर तर नाही खायचं. अगं पण मी तेच करतोय. आता ग बया, म्हणजे हो. अगं पती कोण असतो, देवच ना, मग मीच खातोय. अप्रतिम झालेत गारगे, अप्रतिम. या बया, म्हणजे काय जास्ती झाले व? काही जास्त नाही झालेलं, खूपच छान झालेत. मंडळी, तुम्ही बी असे घारगे नक्की करून बघा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. तवरता राम राम राम. राम.